ही परिस्थिती सरकारनं निर्माण केली नाही, आमदार शेखर निकम यांनी निर्वाळाही दिला। केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांच्या पायाच्या जुन्या दुखापतीमुळे शस्त्रक्रिया करावी लागली आहे। 29 वर्षांपूर्वी कुस्ती खेळताना झालेल्या दुखापतीचा त्रास पुन्हा उद्भवल्यामुळे त्यांच्या पायावर पुण्यात शस्त्रक्रिया करण्यात आली। त्यांना महिनाभर सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला। काँग्रेस गॅस पुरवठ्याबद्दल गैरसमज पसरवतंय असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसला सुनावलंय। राजकारणात पुष्पा स्टाईलची गरज नाहीये, आम्ही जन्मापासूनच झुकत नाही असं वक्तव्य सांगलीत उद्योगमंत्री उदय सामंतांनी केलंय। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरातील वाहतूक पोलिसांना खासदार आष्टीकर यांनी धारेवर दिले। पाहणी दरम्यान 4 ते 5 वाहनधारकांना अडवून ठेवलेलं आढळल्यानं खासदारांनी संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारला। नागपुरातील बुटीबोरीमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं। बुलढाण्यातील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय। उद्धव ठाकरे यांनी सर्वांचं स्वागत केलं। यावेळी शिवसेना प्रवक्त्या जयश्री शेळके, संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। युद्धामुळे 1100 भारतीय अडकलेत, भारताकडून त्यांना मदत मिळत नाहीये असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय।